सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला जनरल सायन्स इयत्ता 7वी यावरील सेकंड चॅप्टर प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन यावर आधारित एक्झरसाइज बघायची आहे. तत्पूर्वी अजून ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सायन्स, गणित यावर आधारित नवनवीन व्हिडिओ तसेच पाककृती असेल, प्रयोग, कॉम्प्युटर यावरील आधारित व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. Chapter 2 Plant Structure and Function. Exercise. Question number 1. Give example of 3 plants that have A. Spiny fruit, B. Spiny stem, C. Red flowers, D. Yellow flowers, E. Leaves which close at night, F. Single seeded fruits, G. Many seeded fruits. तर यावरील उत्तर आपल्याला बघायची आहेत. स्पायनी फ्रूट्स म्हणजे ज्या फळांना काटे असतात. जॅकफ्रूट फणस, दतुरा धोत्रा, कॅस्टोर म्हणजे एरेंडेल. स्पायनी स्टेम की ज्याच्या खोडावर काटे असतात. रोज प्लांट कॅक्टस, अकासिया, बाभूळ. रेड फ्लावर्स की ज्या झाडांना रेड फ्लावर येतात किंवा रेड फ्लावरची आपल्याला नावं सांगायची आहेत. हिबिस्कस जास्वंद, रोज, फुटबॉल लिली, गुलमोहर फ्लावर, पेरीविंकल म्हणजे सदाफुली. तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरेही लिहू शकता ज्यांना रेड फ्लावर येतात ते. येलो फ्लावर्स लिली. लिलीमध्ये अनेक प्रकार आहेत, त्याच्यात काही लिलीला येलो फुलं येत असतात. रोज, हिबिस्कस, मॅरीगोल्ड. मॅरीगोल्ड म्हणजे झेंडूचे फूल. लीव्ज विच क्लोज ॲट नाईट की अशा झाडांची नावं आपल्याला लिहायची आहे की ज्यांची पानं रात्री ही बंद होतात. आमला, गुलमोहर, रेन ट्री म्हणजे पावसाची झाड. सिंगल सीडेड फ्रूट की अशा फळामध्ये एकच बी असते. मँगो, बेरीज, कॅश्यू म्हणजे काजू, आमला, बेर, झिझिपस म्हणजे आपण जे बोर खातो ते. जी मेनी सीडेड फ्रूट्स की ज्या फळामध्ये अनेक बिया असतात. गावा म्हणजे पेरू, वॉटरमेलॉन, कलिंगड, पपया, पपई, जॅकफ्रूट, फणस. क्वेश्चन नंबर 2. ऑब्झर्व एनी वन फ्लावर. कोणतेही एक फुलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अँड इट्स व्हेरियस पार्ट्स अँड डिस्क्राईब इट इन युअर वन वर्ड्स. आणि त्याचे काही जे विविध भाग आहेत तर ते डिस्क्राईब करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण हिबिस्कस फ्लावर घेणार आहोत. ऑब्झर्वेशन ऑफ हिबिस्कस फ्लावर. पार्ट्स ऑफ फ्लावर. पेडिकल. तर बघा, इट इज अ लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक अटॅच टू द स्टेम. तर हा एक लांब किंवा छोट्या असा एक देठ असतो की जो स्टेमला म्हणजे खोडाला अटॅच असतो. कॅलिक्स निदलपुंज. इट इज ग्रीन पार्ट की हा एक ग्रीन पार्ट असतो. कॅलिक्स हॅज 5 सेपल. त्याला 5 सेपल असतात. करोला. करोला इज मेड अप ऑफ 5 कलरफुल पार्ट्स कॉल पेटल्स. मग पाकळ्यांचा करोला बनलेला असतो. पेटल्स आर फ्री फ्रॉम इच अदर. त्या पाकळ्या एकमेकांपासून वेगळ्या असतात. अँड्रोसियम हा एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. तर इट कन्सिस्ट स्टेमेन. इच स्टेमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट्स. तर स्टेमेन म्हणजे उकेसर, अँथर म्हणजे परागकोश आणि वृत्त किंवा जो काही धाग्यासारखा पार्ट दिसतो त्याला फिलामेंट असं म्हटलं जातं. गायनोसियम जायांग. इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. हा कार्पेलचा बनलेला असतो. ए कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. मग कार्पेल म्हणजे काय? श्रीकेशर. ह्या श्रीकेशरमध्ये कुक्षी, स्टिग्मा म्हणजे कुक्षी, स्टाईल म्हणजे कुक्षीवृत्त, ओव्हरी म्हणजे अंडाशय. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन. तर आपल्याला पुढे जे काही वनस्पती दिलेल्या असतील किंवा फळं दिलेले असतील त्यांच्यामध्ये साम्य काय आहे आणि भेद काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. पहिला आहे जॉर, मूग. दुसरं ओनियन, कोरिअँडर. लीव्ज ऑफ बनाना अँड मँगो. कोकोनट ट्री अँड जॉर स्टॉक प्लांट. जॉर अँड मूग. फर्स्ट सिमिलॅरिटीज आहे बोथ आर फूड स्टफ. तर दोघंही अन्नपदार्थ आहेत. आता
ज्वार आणि मूग याच्यातील भेद आपल्याला बघायचे. इट इज मोनोकॉटिलेडोनस प्लांट, इट इज डायकॉटिलेडोनस प्लांट. तर यांची जी बी आहे ती एकदल बी आहे आणि यांची द्विदल आहे. सीड हॅज सिंगल कॉटिलिडॉन, सीड हॅज 2 कॉटिलिडॉन. इट इज सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट, कर्बोदकांचा हा मेन सोर्स आहे. इट इज सोर्स ऑफ प्रोटीन, तर प्रथिनांचा सोर्स आहे. ज्वार ग्रेन्स आर सीन इन कोप्स, तर ज्वारचे आपल्याला कणीस असतात त्याच्यामध्ये हे सगळे दाणे दिसतात. मूग आर प्रेझेंट इन लेग्युम्स, लेग्युम्स म्हणजे शेंगा किंवा पॉड्स याच्या स्वरूपात हा मूग असतो आणि त्या शेंगांमध्ये मूगचे ग्रेन्स असतात. सेकंड आहे ओनियन अँड कोरिअँडर, कांदा आणि कोथिंबीर. सिमिलॅरिटीज आहे, बोथ आर यूज इन सलाड्स, दोघांचाही सलादमध्ये याचा उपयोग होतो. इन कुकिंगमध्ये, तसेच ऑल्सो फॉर गार्निशिंग, किंवा जे काही फूड असेल त्याला डेकोरेशन करण्यासाठी ओनियन आणि कोरिअँडरचा उपयोग केला जातो. ओनियन, कोरिअँडर. ओनियन, इट इज मोनोकॉटिलेडोनस प्लांट, इट इज डायकॉटिलेडोनस प्लांट. ग्रो फ्रॉम सीड ऑर बल्ब्स, तर कांद्याची बी पण असते किंवा बल्ब्स म्हणजे त्याला उळं म्हणतात किंवा कंद म्हणतात, त्याच्यापासून कांद्याची लागवड होते. कोरिअँडर, ग्रो फ्रॉम सीड्स, सीडपासून जे धने असते त्याच्यापासून कोथिंबीर आपण लावत असतो. ओनियन, इट हॅज फायब्रस रूट्स, याची तंतुमुळे असतात. इट हॅज टॅप रूट, तर कोरिअँडरची काय असतात, टॅप रूट असतात. सी, लीव्ज ऑफ बनाना अँड लीव्ज ऑफ मँगो. सिमिलॅरिटीज, बोथ लीव्ज आर यूज इन रिलिजियस प्रोग्राम्स, तर दोघंही झाडांची पानं ही धार्मिक जे काही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी वापरली जातात. बोथ आर फ्रूट प्लांट, तर हे दोघंही फळं देणारी वनस्पती आहे. लीव्ज ऑफ बनाना, लीव्ज ऑफ मँगो. इट इज मोनोकॉटिलेडोनस प्लांट, इट इज डायकॉटिलेडोनस प्लांट. लीफ हॅज पॅरलल व्हेनेशन, तर बनानाची जी काही लीफ आहे त्याला समांतर असे शिराविन्यास असतात, तर त्याच्या ज्या काही शिरा असतात त्या समांतर असतात. लीफ हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन, तर शिरा ह्या जाळीदार असतात. कोकोनट ट्री अँड जॉर्ज स्टॉक प्लांट. सिमिलॅरिटीज, बोथ आर मोनोकॉटिलेडोनस प्लांट, तर हे दोघंही एकदल वनस्पती आहे. कोकोनट ट्री, जॉर्ज स्टॉक प्लांट. स्ट्रॉंग अँड टॉल ट्री, तर ही अत्यंत मजबूत आणि उंच असं झाड असतं. जॉर्जचं मात्र इट इज ड्रॉप अँड वीक, हे बटूक म्हणजे लहान असं झाड असतं आणि थोडंसं नाजूक असतं ते. ट्री कॅनॉट बी अपरूटेड इझिली, तर कोकोनटचं ट्री हे सहज उपटवता येत नाही. जॉर्जचं मात्र प्लांट कॅन बी अपरूटेड इझिली, ते सहज उपटता येते. कोकोनट ट्री, इट इज पेरिनियल प्लांट, पेरिनियल म्हणजे काय की लॉंग लास्टिंग असतं, ते दीर्घकाळासाठी टिकतं. जॉर्ज स्टॉक प्लांट बघा, इट डायज आफ्टर कोप इज ग्रॉन, तर हे रोपटं मात्र किंवा हे जे झाड आहे ते त्याचा कालावधी संपतो ज्यावेळेला त्याला कणीस येतं, कणीस परिपक्व होतं, त्यानंतर जॉर्ज स्टॉक हे मृत होतं. इट हॅज ॲडव्हेंटिटियस रूट, तर कोकोनटला ॲडव्हेंटिटियस रूट आहेत. जॉरला सुद्धा इट हॅज ॲडव्हेंटिटियस अँड ऑल्सो स्टील रूट फॉर सपोर्ट, तर हे अत्यंत वीक झाड असल्यामुळे त्याला स्टील रूट सुद्धा आहेत. क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर वन वर्ड्स, तर खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. Each figure show entire seed and longitudinal section of the seed, तर हे एक पूर्ण बी आपल्याला दिसते, तसंच त्याचा एक लांब छेद आपल्याला घेतलेला आहे. फिगर ए, फिगर बी, तर फिगर ए मध्ये काय दिसत आहे तर इट इज फिगर ऑफ मोनोकॉटिलेडोनस सीड, तर ही एक एकदल बी आहे. दुसरी जी बी आहे इट इज फिगर ऑफ डायकॉटिलेडोनस सीड्स. तर बघा हा एक उभा छेद घेतलेला आहे, तर या पद्धतीने ही एक एकदल बी आहे, तर ही कशाची दिसते, मक्याची. त्यानंतर ही आहे द्विदल, दोन भागे वाटाण्याची बी आपल्याला दिसत आहे. इट इज ग्रेन सीड ऑफ मेज, तर हा मक्याचा दाना किंवा बी आहे. इट इज ग्रेन ऑफ सीड ऑफ बीन, तर वाटाण्याचा हा दाना आहे. द रॅडिकल अँड प्युम्युल इज सीन इनसाइड द कव्हरिंग, तर जे काही कव्हरिंग आहे सीड्स त्याच्यामध्ये रॅडिकल आणि प्युम्युल आहे. द रॅडिकल अँड प्युम्युल आर सीन ऑन द अपर
साईड ऑफ द कॉटिलिडॉन. मग कॉटिलिडॉनच्या वरच्या भागाला ते दिसत आहेत. सीड हॅज सिंगल कॉटिलिडॉन. मग ह्या बी मध्ये सिंगल दल आहे बीचं. सीड हॅज 2 कॉटिलिडॉन्स, की त्या सीडचे 2 सारखे भाग होतात. डिस्क्राईब द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. तर वनस्पतीच्या विविध अवयवांची आपल्याला कार्य लिहायची आहेत. पार्ट्स ऑफ प्लांट: रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रूट. फंक्शन ऑफ रूट आपल्याला बघायचे आहे. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. तर पाणी आणि क्षार शोषून घेण्याचं कार्य करत असतं. अँच्युरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट. तर वनस्पतीला सपोर्टिंग करण्याचं कार्य करत असतं. त्यानंतर रूट शो सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म ॲडिशनल फंक्शन्स. तर काही मॉडिफिकेशन्स पण आहे त्याच्यामध्ये. तर एक्झाम्पल ऑफ मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूट्स, हवाईमुळे, स्टिल्ट रूट, आधारमुळे, रनर्स, धावतीमुळे, जे क्रिपर्स असतात म्हणजे वेली त्यांची असतात, ब्रीथिंग रूट्स एक्सेट्रा, श्वसनमुळे. फंक्शन्स ऑफ स्टेम्स. खोडाचे कार्य: परफॉर्म फोटोसिंथेसिस. खोड देखील हिरवं असतं, त्याच्यामुळे ते देखील प्रकाश संश्लेषणाचे कार्य करत असतं. ट्रान्सपोर्ट वॉटर ॲब्सॉर्ब बाय रूट्स टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट. तर मुळांनी जे काही पाणी शोषलेलं असतं तर ते वनस्पतीच्या सर्व भागांकडे पाठवण्याचं कार्य खोड करत असतं. होल्ड ऑल ब्रांचेस ऑफ द प्लांट. तर खोड हे सर्व ब्रांचेस म्हणजे ज्या काही फांद्या आहे यांना धरून ठेवण्याचं कार्य करत असतं. चौथं कार्य बघा. स्टेम परफॉर्म फंक्शन लाईक फूड स्टोरेज, रिप्रोडक्शन, सपोर्ट एक्सेट्रा. याशिवाय स्टेम हा अन्न साठवण्याचं कार्य, त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननाचे कार्य असेल, सपोर्ट म्हणजे आधार देण्याचं कार्य करत असतो. फंक्शन्स ऑफ लीव्ज. फंक्शन्स ऑफ लीव्ज: परफॉर्म फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिसचं देखील कार्य करत असतं, कारण मुळात पानच हे फोटोसिंथेसिसचे कार्य करत असतात, कारण त्याच्यात क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. परफॉर्म ट्रान्सपिरेशन किंवा इव्हॅपोरेशन. जे काही एक्स्ट्राचं पाणी जे असेल मुळांवाटे, जे काही खोडामध्ये आलेलं असेल ते पानांच्या मार्फत ते बाहेर टाकलं जातं. परफॉर्म ॲडिशनल फंक्शन्स लाईक रिप्रोडक्शन, फूड स्टोरेज, सपोर्ट एक्सेट्रा. तर याशिवाय प्रजनन असेल किंवा अन्न साठवण्याची क्रिया, त्यानंतर आधार देणे हे देखील लीव्स करत असतात. फंक्शन्स ऑफ फ्लावर: परफॉर्म रिप्रोडक्शन. तर फुलांचं कार्य काय असतं? फुलांपासूनच बी आणि फळ तयार होत असतं, तर हे रिप्रोडक्शनाचं कार्य करत असतात. फंक्शन ऑफ फ्रूट: स्टोअर फूड मटेरियल अँड प्रोटेक्शन ऑफ सीड. तर अन्नपदार्थ साठवून ठेवणे आणि सीडला म्हणजे बीला संरक्षण देण्याचं कार्य फ्रूट करत असतं. सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन बिलो. फाइंड अ लीफ करस्पॉन्डिंग टू इच प्रॉपर्टी अँड डिस्क्राईब दोज प्लांट. मग खाली काही पानांचे गुणधर्म दिलेले आहेत. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. प्रत्येक गुणधर्माचं एक पान आपल्याला शोधायचं आहे, की हे जे दिलेलं आहे त्याच्यानुसार ते कोणत्या झाडाचं पान असेल किंवा त्याच्यासारखं पान आपल्याला शोधायचं आहे आणि त्या वनस्पतीचं वर्णन करायचं आहे. तर पहिलं आहे लीव्ज विथ स्मूथ सरफेस, त्यानंतर लीव्ज विथ रफ सरफेस, फ्लेशी लिप, स्पाइन्स ऑन लीफ. लीव्ज विथ स्मूथ सरफेस. स्मूथ म्हणजे गुळगुळीत पृष्ठभाग. बनाना प्लांट हॅज स्मूथ लीव्ज. तर जे काही केळीचं पान आहे त्याचं स्मूथ सरफेस असतं. लीव्ज आर यूज ॲज फीडिंग प्लेट. तर काही ठिकाणी जेवणासाठी देखील या पानाचा उपयोग केला जातो. त्यानंतर बनाना प्लांट इज द लार्जेस्ट हर्बासियस फ्लॉवरिंग प्लांट. तर हे मऊ खोड असलेलं फ्लॉवरिंग प्लांट आहे. दिस प्लांट ग्रोज फ्रॉम अ कॉर्म. कॉर्म हा अंडरग्राऊंड फ्लेशी पार्ट असतो स्टेमचा, की जो रिच विथ फूड मटेरियल असतो आणि त्याचा उपयोग हे नवीन रोप तयार करण्यासाठी किंवा झाड उगवण्यासाठी केला जातो. 5. इट लुक्स लाईक अ टॉल ट्री बट इट इज फॉल्स स्टेम. हे एखाद्या मोठ्या झाडासारखं दिसतं पण त्याचा जो काही स्टेम आहे हा फॉल्स असतो, मऊ असतो. द लीव्ज ऑफ बनाना प्लांट्स आर कंपोज ऑफ पेट्युल्स अँड लॅमिना. लीव्ज ऑफ बनाना प्लांट्स. तर बनाना प्लांटचं जे काही पान आहे ते पेट्युअल म्हणजे देठ आणि लॅमिना पानाचा पसरट भाग असतो, त्याला पर्णपत्र असं म्हटलं जातं, त्याचा बनलेला असतो. सेकंड, लीव्ज विथ रफ सरफेस. खडबडीत पृष्ठभाग असलेले पान.
पारिजातका ट्री नाईट फ्लावरिंग जॅस्मिन हॅज रफ सरफेस. तर पारिजातकाचे जे काही पानं आहेत त्यांचं सरफेस हे रफ असतं, खडबडीत असतं. इट ग्रोज अप टू 10 मीटर्स. तर त्याची वाढ, त्या झाडाची वाढ ही 10 मीटर एवढी होते. इट बिअर्स ब्युटिफुल व्हाईट फ्लावर्स विथ रेड पेडुंकल. तर याला व्हाईट फ्लावर्स येतात की त्याचा रेड असा पेडुंकल म्हणजे फुलाचा देठ असतो. द फ्लावर्स ब्लूम ॲट नाईट. हे फुलं रात्री उमलतात. इन द मॉर्निंग वी सी अ कार्पेट ऑफ पारिजातका फ्लावर अंडर द ट्री. सकाळी आपल्याला झाडाच्या खाली एखादं कार्पेट पसरवलेलं आहे, या पद्धतीने ते फुलं आपल्याला दिसत असतात. लीव्ज हॅव मेडिसिनल यूज. तर यांच्या पानांचा मेडिसिनल यूज आहे, औषधी उपयोग होत असतो. आयुर्वेदिक अँड होमिओपॅथिक ड्रग्ज आर फॉर्म फ्रॉम दीज लीव्ज. तर या पानांपासून आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथिक औषधं हे तयार केली जातात. फ्लेशी लिप, मांसल पर्णपत्र. वॉटर हायसिन म्हणजे जलपर्णी हॅव फ्लेशी लिव्ज. तर याची जी काही पानं आहेत ते मांसल असतात. वॉटर हायसिन ग्रो इन वॉटर. तर ती पाण्यात वाढत असते. द स्टेम इज सॉलन अँड ग्रीन. याचं जे काही खोड आहे ते फुगीर असतं आणि ग्रीन असतं. इट बिअर्स ब्लूइश व्हायोलेट फ्लावर्स थ्रू आउट द इयर. वर्षभर याला निळसर जांभळ्या रंगाची फुलं येत असतात. इट प्रोड्युसेस मोर दॅन 3000 सीड्स इन 1 इयर. तर एका वर्षात 3000 बिया ह्या झाडाला येत असतात. द प्लांट ग्रो रॅपिडली. याची वाढ जोराने होत असते. सो इट डिप्लीट्स द ऑक्सिजन इन द वॉटर कॉझिंग द डेथ ऑफ फिश. डिप्लीट्स म्हणजे एक्झॉस्टेड किंवा डिक्रीजेस द ऑक्सिजन लेवल इन वॉटर. सो इट कॉजेस डेथ ऑफ फिश. तर त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळे बरेचसे मासे हे मरण पावतात. स्पाइन्स ऑन लीफ. पर्णपत्रावर काटे. द लीफ ब्लेड लॅमिना ऑफ केवडा हॅज स्पाइन्स. तर पर्णपत्र जे असतं त्याच्यावर काटे असतात. इट ग्रोज अप टू 1 मीटर लेंथ. इट स्टेम इज स्ट्रॉंग. तर केवड्याचं जे काही खोड आहे ते स्ट्रॉंग आहे. केवडा लीव्ज हॅव फ्रॅग्रंट. तर केवड्याची पाने ही सुवासिक असतात. लीव्ज आर यूज फॉर डेकोरेटिंग. यांचा पानांचा उपयोग डेकोरेशनसाठी होतो, सुशोभीकरणासाठी. इट हॅज सेपरेट मेल अँड फिमेल फ्लावरिंग प्लांट्स. क्वेश्चन नंबर 7. फाइंड द प्लांट पार्ट्स. तर या ठिकाणी रूट, बड म्हणजे कडे, कॅलिक्स, व्हेन, पेटल्स, रूट, स्टेम, रॅडिकल, फ्लावर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या या प्रकरणावरील एक्झरसाइज ही पूर्ण झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.